मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, आता आज पाणी, आज लाईट आले, आता पाणी चालू आहे. हे बघा, ऊस दाबणं चालू आहे बघा. हे दौलत भाऊ आलेत. हां, दौलत भाऊ चालू आहे आता पाणी देणं. ऊस लावायचा आता. हा, मग काल सगळं झालं आथरून, तुकडे करून झाले 1-1 फुटाचे. हे पा, हा, आता त्याला हे पाणी सोडलं, आता त्याच्यात ऊस लावणं चालू आहे. हे बापू आलेत, हे विलास बापू आलेत. हे पा, ऊस दाबणं असं चालू आहे. हा, हे बघा, असं ऊस लावावं लागतं. हे बघा, पाणी सोडून हे असं ऊस लावणं चालू आहे. हा, हे काय आता काढतो एवढं. हे आमचे दामनाना आलेत. हे पाय, हे असं ऊस लावावं लागतं बघा, पाणी सोडून पायाखाली. हे असे पायाखाली जमीन दाबावं लागते. 1-1 फुटाचा तुकडे करून. हे आपला विजू बी आलेला आहे. हे पा, विजू आलाय ऊस लावायला. हे चालू आहे लावणं. हे पा, विजू पण आलेला आहे. हे चालू आहे बघा, असं ऊस लावावं लागतं. हे पा, अशा ट्रॅक्टरने सर्य करतात, त्याच्यात पाणी सोडून मग ते खाली दाबावं लागते. हे पा, असं दिसतंय का? ही अशी पद्धत आहे ऊस लावायची. हां, अरे बापू, ते पहिले कांड्या करीत होते, ते कांड्याने करीत का आता? हा, भूतकांड्या, पहिले भूतकांड्या करून लावायचे ना. आता ती पद्धत होत नाही का? तर मित्रांनो, आता पहिले भूतकांड्या म्हणजे 5-5 इंचाचे ते भूतकांड्या काढून लावित होते. आता ती पद्धत बदलली. आता डायरेक्ट ते 1-1 सव्वा फुटाचे तुकडे करतात ऊसाचे आणि ते दाबून देतात. हे आता आज 4 जण आहेत. दामवान आहे, दौलत भाऊ आहे, विलास बापू आहे, आपला विजू आला आहे. काल 7-8 जण होते, आज 4 जण आहेत. हे पहा, हे असं दाबावं लागते. पहा मित्र, काल लाईट नव्हती तर काल काय करता आलं नाही. आज लाईट आली, पाणी आले, आज चालू केले. तर मित्रांनो, हे बघा, ऊसाचं कसं असतंय. ही जे हे जे दिसतंय, हे इथून ऊस उगत आहे बघा. हे दिसतंय का? याला काय म्हणतात भाया? हा, हे जे ऊसाचा डोळा आहे, इथून कोंब फुटत आहे ऊसाला. हे बघा, हे दिसतंय ना. हे पहा, इकडून एक असतोय, त्याच्या विरुद्ध बाजूला इकडे एक. हे पहा, असे डोळे असतात. या डोळ्यातून मग ऊस उगत आहेत. हे असे 1-1 फुटाचे तुकडे करून हे असं दाबावं लागते बा या सरीमध्ये. आता पाहिलंच असेल तुम्ही. आता हे पहिले ऊस फडातून आणले तोडून पलीकडून. हे बघा, ऊसाचं फड तिकडून तोडून आणले 8-8, 10-10 फुटाचे तुकडे. नंतर या सरीवर आतरले आणि त्याचे 1-1 फुटाचे तुकडे करून आता खाली दाबणं चालू आहे. पाणी सोडून दाबावं लागते. तर बापू, हे ऊस उगायला आता किती दिवस लागते? आता महिना लागतो त्याला. ते असं ऊस खाली जमिनीत लावल्यानंतर. हे बघा, आता हे आपल्या दामवानाची येर आहे. येरीतून पाणी देणं चालू आहे. हे बघा, ही विहीर आहे. किती पाणी पा, हे विहिरीला किती पाणी. हे मस्त केलं पा, इथं उभं राहायला मस्त. हे पाणी पहा किती विहिरीला.
मस्त इथं हे विहिरीवर उभा राहायसाठी बनवले लोखंडाची जाळी. हे पहा किती पाणी विहिरीला दिसतंय का? हे विहिरीचं पाणी चालू आहे आता ऊसाला देणं. ऊस लावणं चालू आहे. ही अशी पद्धत आहे बघा मित्रांनो ऊस लावण्याची. भैया नेहरी बिरी केली का? ओके आहे का? असे नेहरी करून यावं लागते का आम्हाला? हे पहा हे असं चालू आहे पहा मित्रांनो. हे असे तुकडे तुकडे करून नंतर हे पाणी देऊन त्या सरीत ऊस दाबावं लागतं. हे आता विजू आलाय. पायात काय घातलेलं जमत नाही ते असं पायातून काढून मग दाबावं लागते. थंडी असो काय असो पाण्यामध्ये. हे बा असं वीस लावणं चालू आहे. त्याला उगायला पूर्ण उगायला 1 महिना लागतो आणि पूर्ण वाढ व्हायला 1 वर्ष लागते ना भैया. पूर्ण वाढ व्हायला 1 वर्ष लागते ऊसाला. मग 1 वर्षानंतर मग त्याची तोडी सुरू होते. असं आहे मित्रांनो शेती काम. आता ग्रामीण भागामध्ये खूप कामं चालू शेतीचे. आता सुगीचे दिवस आहेत. कुठं गहू लावणं चालू आहे, कुठं ऊस लावणं चालू आहे. ऊस तोडे बी सुरू आहेत दमाने. हे बघा कढी भाजी. आता काय पहिले लावित होते कढीची भाजी, ज्वाऱ्या बाजऱ्या. आता काय जास्त करून आपल्या भागामध्ये ऊसाचंच पीक घेतलं जातं. ऊस हरभरे दिसना आता. आपल्या इकडे सरकी, कापूस, तूर आणि ऊस हे जास्त पीक आहेत आता. हे पहा बाया दावा लागला असं ऊस. हे असं पाण्यात दाबावं लागतं. कॅन्डवर घ्यायची ना रे. असं आहे. हे पहा मराठीत ऊसच म्हणतात, गन्ना नाही. हिंदीत गन्ना म्हणतात. हे पहा हे असं ऊस लावणं चालू आहे पहा मित्रांनो. तर चला म्हणलं आज घरी होतो आलो म्हणलं शेतामध्ये. म्हणलं पाहत आता मी कधी असं ऊस लावला नाही आपण. कामच नाही केलं. शहरात होतो कशाचं काय. हे पहा आलं पाणी दांडातून. हे पहा आलं पाणी दिसतंय ना. हे असा ऊस लावावा लागते पहा मित्रांनो. आपल्या नानाचा ऊस लावणं चालू आहे. हे असं पाणी चालू आहे पहा. हे आमच्या दौलत भाऊचं चालू आहे ऊस लावणं. हे पहा पाणी. हा त्याला हा त्यांना बरं 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 चालतंय. हे आमचे नाना आहेत. दामून आले ऊस लावणं चालू आहे. हे आपल्या दौलत भाऊचं चालू आहे ऊस लावणं. विलास बाप्पू आले. असं चालू आहे पाणी सरीला. सरी अशा भेजून मग ऊस लावावं लागतं बा.
तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.